स्थानीय कांग्रेसी नेताओं की आतंकी और ओछी राजनीति और ठाकुर पिता पुत्रों की निष्क्रियता के कारण पनवेल तालुका अंतर्गत साई गांव के रमेश जयराम मोकल, रविंद्र गजानन तांडेल, मेघनाथ यशवंत म्हात्रे, अभिजीत कृष्णा म्हात्रे, समाधान रघुनाथ गावंड, एकनाथ बाळाराम म्हात्रे, राम बारक्या पवार, प्रीतम बलिराम मोकल, विलास ज्ञानेश्वर ठाकुर, लक्ष्मण गणेश मोकल आदि सहित सैकड़ों युवा कांग्रेस कार्यकर्ताओं ने शेका पक्ष में प्रवेश किया। साई गांव में संपन्न हुए इस पक्ष प्रवेश कार्यक्रम के लिए विधायक विवेक पाटिल, शेका पक्ष के वरिष्ठ नेता शंकर शेठ पाटिल, पूर्व नगराध्यक्ष जयम म्हात्रे, शेका पक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, पनवेल तालुका सचिव नारायण घरत, उरण तालुका सचिव महादेव घरत, कार्यालयीन सचिव काशीनाथ पाटिल, बीपी म्हात्रे, पंचायत समिति सभापति हरीश केणी, पूर्व सभापति प्रमोद भगत, एपीएमसी के सभापति तथा लाल ब्रिगेड संगठन के अध्यक्ष राजेंद्र पाटिल, झेडपी सदस्य मंगला दिघे, पूर्व सदस्य राम भोईर, पंचायत समिति सदस्य चित्रा गायकर, जीवन म्हात्रे, पूर्व उपसभापति लक्ष्मण मोकल, सुभाष पाटिल आदि सहित शेका पक्ष के स्थानीय पदाधिकारी, नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्य एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर शेका पक्ष में प्रवेश करने वाले युवा कार्यकर्ताओं का स्वागत करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि जिस भरोसे से इन युवा कार्यकर्ताओं ने शेका पक्ष में प्रवेश किया है, उनका भरोसा कभी टूटने नहीं देंगे। इन युवाओं को अपनी गलती का एहसास हुआ है, यह सबसे बड़ी बात है और अब वो सही मार्ग पर चल पड़े हैं। मला आनंद वाटला की आज तरुण मुलं सुद्धा भाषण करायला लागले। काशीनाथ पाटील आमचे बोलले आता वक्ते खूप तयार झालेले आहेत साईमध्ये, पण आज जे बोलले ते वक्ते आहेत की नाही मला माहित नाही, पण आज जे बोलले ते त्यांच्या हृदयापासून बोलले, मनातल्या अंतकरणापासून बोललेले आहेत आणि अंतकरणातली भावना त्यांनी शब्दांकित करून ह्या ठिकाणी बोललेले आहेत। त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। मग या ठिकाणी ज्ञानेश्वर मोरे असतील, रविकांत तांडेल असतील, रमेश मोकल असतील, त्यांनी भावना ज्या आपल्या मांडलेल्या आहेत त्या भावना ऐकल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थानं मला खूप आनंद झाला। 33 वर्षाच्या या राजकीय वाटचालीमध्ये जे एक तत्व मला माझ्या वडिलांनी ह्या विभागातल्या सर्व पंचप्रमुखांच्या समोर दिलेला होता, तो विचार डोळ्यासमोर चालू ठेवून गेली 33 वर्ष राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये काम करत असताना जे तंतोतंत मी पाळले त्याचे अनुयायी आता तयार होताना मला फार मोठा आनंद या ठिकाणी होतो। राजकारण कशासाठी करायचं असतं आणि राजकारण कशासाठी करायचं नसतं ही जाण आता आपल्या साई गावातल्या तरुणांमध्ये आली आहे। राजकारण हे समाजकारणासाठी करायचं असतं। अत्यंत चांगले बोलले रविकांत तांडेल, अत्यंत चांगले बोलले रमेश मोकल, त्याने आपली व्यथा सांगताना सांगितलं की आम्हाला काहीतरी काम चांगल्या प्रकारचं करायचं आहे आणि चांगल्या प्रकारचं काम करत असताना चांगलं मार्गदर्शन देणाऱ्या पक्षामध्ये आम्ही या ठिकाणी प्रवेश करीत आहोत। आमच्या काही अपेक्षा नाही, पण या ठिकाणी आमची अपेक्षा नसल्या तरी काम करण्याची जिद्द आहे आणि काम करण्याची जिद्द असताना आम्हाला कामाचं एक चांगलं मार्गदर्शन किंवा काम करण्याची चांगली संधी आम्हाला मिळेल अशा प्रकारची ग्वाही त्यांना शेतकरी कामगार पक्षातून मिळाली म्हणून ते या ठिकाणी आले। त्यांनी सांगितलं त्यांचा एक सर्वात मोठा गुण या ठिकाणी आपण घेतला पाहिजे का जाहीर सांगितलं आम्ही चूक केली की आतापर्यंत या पक्षामध्ये आम्ही राहिलो। हे सांगण्याचं सुद्धा हिंमत असावी लागते, हे सांगण्याचं सुद्धा धाडस असावं लागतं। हे धाडस या तरुणांमध्ये आहे आणि एक दिवस हे धाडसच त्यांना निश्चितपणे या गावाच्या नव्हे तर ह्या विभागाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातनं एक मोठं पाऊल त्यांचं पडेल असा मला विश्वास निश्चितपणे त्यांच्याबद्दल वाटतो। श्री पाटिल ने कहा कि अर्शिया कंपनी में होने वाली भर्ती में सबसे पहला अधिकार साई गांव के युवाओं का होगा। मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करत असताना, त्यांचं अभिनंदन करत असताना, त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत असताना पुन्हा एकदा ग्वाही देतो की अर्शिया कंपनीमध्ये याच्या पुढची होणारी भरती ही निश्चितपणे पहिला हक्क साईकरांचा आणि बाकीच्या राहिलेल्या गावकरांचा हा प्रश्न आपण हाताशी घेऊन जाणार आहोत। तर आम्ही तो प्रयत्न केला नाही अशातला भाग नाही, पण गावातल्या लोकांना खोटं नोटं सांगून त्या ठिकाणी आपले लोक कार्याचे सुभाष पाटील आपले जे आहेत आपले माजी उपसभापती त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला, पण गावातल्याच लोकांनी आपला विरोध केला। गावात सांगितलं गेलं का ना आता साईची सगळी पोरं काढणार आणि कासारबच्ची लावणार आहे अशा प्रकारचा अपप्रचार करून त्या ठिकाणी प्रयत्न हाणून पाडला असला, पण बाहेरची मात्र किती आले त्याचं दुःख कुणाला झालेलं नाही, ते दुःख आम्हाला होतंय आणि ते दुःख आम्हाला होते। आज तुम्ही आलेले आहात, तुमच्या ताकदीनं तुमच्या साक्षीनं तुमची आणि आमची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू ही ग्वाही निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला देत है। इस दौरान ग्राम पंचायत चुनाव के बारे में भाष्य करते हुए श्री पाटिल ने कहा कि
कि चुनाव से पहले कांग्रेसी नेता और कार्यकर्ता हमें कम आंक रहे थे और कांग्रेस की जीत की डींगे हाँक रहे थे, जिन्हें केलवने, दिघाटी और शिरढोण के शेका पक्ष के कार्यकर्ताओं ने और मतदाताओं ने मुंहतोड जवाब दिया है। त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, केळवण्याची झाली, दिघाटीची झाली, आपली शिरढोणची झाली। किती अफवा, किती रोज पेपर, मला बोलायचे, अधिकारी बोलायचे, काही ज्यांचा राजकारणाशी संबंध आहे असे कार्यकर्ते बोलायचे, काही लोक बोलायचे, काही विरोधी पक्षाचे लोक बोलायचे, काय साहेब काय केळवणा दिघाटी शिरढोणमध्ये तुमचा धुवा उडणार आहे। शिरढोणमध्ये तर काय झाले, आम्ही 4 जागा जिंकलेल्या आहेत, आता 2च जागाची गरज आहे, 2 जागा आम्ही सहजपणे आणून त्या ठिकाणी लढवू शकतो, अशा प्रकारचे अनेक वलगडा। केळवण्यामध्ये तर झिरोच करणार शेका पक्षाला, दिघाटीमध्ये काय आल्या तर 1-2 जागा येतील, अशा प्रकारच्या वर्गणा भरपूर केला। मी सांगितलं थांबा जरा, आम्ही बोलत नसतो, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता बोलत नसतो, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता वल्गना करत नसतो, तर शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता काम करून यश संपादित करत असतो आणि तशा प्रकारचं यश या ठिकाणी केलेलं आहे। जसं आपल्या निवडून आलेल्या सदस्यांचं मी स्वागत करतो, अभिनंदन करतो, त्यांना निवडून आलेल्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो, तसे मतदार बंधू भगिनींचे सुद्धा धन्यवाद देतो। अनेक खोटी आमिष त्या ठिकाणी दाखवून सुद्धा शेवटी मतदान करताना मात्र त्यांनी शेतकरी कामगार पक्षालाच केलेला आहे, याबद्दल मतदार बंधू भगिनींचे सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो। इस अवसर पर राजेंद्र पाटिल ने भी पीत पत्रकारिता करने वाले पत्रकारों को फटकारते हुए शेका पक्ष के माध्यम से लाल ब्रिगेड संगठन द्वारा किए गए आंदोलन के इतिहास पर प्रकाश डाला। मला एकच सांगा, अतिशय वाईट वाटतं का 11 पैकी मित्रांनो आपण 9 जागा जिंकल्या असताना 92 पैकी मला वाटतं 76 ग्रामपंचायत सदस्य आपले शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेचा आपल्या आले असताना मीडिया मात्र आपल्या विरुद्ध, इथे काँग्रेसचा करिश्मा, इथे ठाकूरांचा करिश्मा, की 92 पैकी 76 जागा आमच्या निवडून आल्या तरी तुमचा करिश्मा, हा करिश्मा तरी कुठला आहे? तर हे पत्रकारांनी जाणून घ्यावं। मी का पत्रकारांना दोष देत नाही, त्यांनी जर ठाकूरांचं कुठलं गोष्ट खाल्लेलं असं तर तुम्ही खा, पण शेतकरी कामावर टीका करण्याचा प्रयत्न केला, माझ्या लाल बोटाच्या लाल झेंड्याकडे कोणी जर आडवे वागायला गेला तर तुम्हाला पत्रकार असला तरी तुम्हाला आडवी कशी मी सोडणार नाही, आता तुम्हाला ठणकावून सांगण्याची वेळ आली म्हणून मी सांगतो। इस दौरान शेका पक्ष में प्रवेश करने वाले रमेश मोकल तथा रविकांत तांडेल ने अपनी भावनाएं जाहिर की। लाल ब्रिगेड संघटना स्थापन ज्यावेळी आम्ही केली त्यावेळी आम्हाला गावातील सर्व थरातून विरोध होणार याची पूर्वपार कल्पना होती, तरीही आम्ही कोणत्याही आमिषाला किंवा कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आम्ही जो ठाम निर्णय घेतलाय, आज मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचे देखील इथे आभार व्यक्त करतोय की त्यांनी मला इथे महत्वाची आणि मोलाची साथ दिली आणि त्यांच्यामुळेच आज मी ही संघटना इथे एक गावामध्ये उभी करू शकलो। संघटना स्थापन करताना आम्ही डोळ्यापुढे फक्त एकच उद्दिष्ट ठेवला की गावामध्ये जो काही सुशिक्षित तरुण वर्ग मित्र आहे त्याला प्रत्येकाला हा काम मिळालाच पाहिजे आणि तो त्याचा हक्क आहे आणि त्या हक्कापासून त्याला कोणीही वंचित करू शकत नाही। इथे आगामी काळामध्ये आज 3री नवी महामुंबई येऊ घालतोय, त्या अनुषंगाने इथे खूप मोठे प्रोजेक्ट्स येणार आहेत। गावातील काही तरुण सुशिक्षित मुलं आज नोकरीच्या शोधामध्ये 20-20, 25-25 किलोमीटर जाऊन सुद्धा नोकऱ्या करतात आणि आज एवढा मोठा आशिया इंटरनॅशनल हा फ्री ट्रेड झोन इथे येऊन सुद्धा गावातील मुलांना आज देशोधडीला लावण्याचं काम षडयंत्र ज्यांनी रचलंय, जे प्रत्येकाच्या पोटावर पाय मारण्याचा प्रयत्न करतात, तर ह्याच्या पुढेही कोणाची मक्तेदारी ही आम्ही खपून घेतली जाणार नाही आणि खपून घेणार नाही। एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मोकल, आपण एक मनातली तळमळ व्यक्त केली। मित्रांनो, या ठिकाणी उशिरा का होईना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला किंवा माझ्या मित्रांना उशिरा का होईना पण शहाणपणा सुचला, ह्याच्यात बरंच काही आलेलं आहे। कारण आपण जिल्ह्याचं नेतृत्व करणारे आपले नेते, परंतु ह्या गावची ग्रामपंचायत आपण घेऊ शकत नाही। 2 वेळा आपण या ठिकाणी प्रयत्न केलं, फक्त एका सदस्यासाठी आपली ग्रामपंचायत जाते, परंतु ह्याचं शल्य आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे। भविष्यकाळामध्ये आपल्या नेतृत्वाच्या पाठीशी व्यक्ती कोणत्या पक्षाची आहे त्यापेक्षा व्यक्ती आपल्या घरची आहे आणि आपल्या घरच्या व्यक्तीच्या पाठीशी आपण खंबीरपणे राहिलं पाहिजे। मित्रांनो, या ठिकाणी आपल्या समोर
ज्या काही भौतिक सुविधा किंवा कंपन्या येऊ घातलेल्या आहेत आणि याच्यामध्ये बेरोजगारीचा प्रश्न जर सोडवायचा असेल तर आपल्या पक्षाच्या माध्यमातून, कारण आपण शासनाला जरी आपण छोटे असलो परंतु आंदोलन मोर्चे करून त्यांना झेरीस आणण्याचं काम करून त्यांच्या छाताडावर बसून आपण काम करून घेऊ शकतो. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही संघटित व्हा, कारण संघटनेशिवाय सामर्थ्य नाही. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाचे. आणि म्हणून आपण संघटना बांधूया आणि भविष्यामध्ये चांगला एक निर्णय आपण या पनवेल तालुक्याला, जिल्ह्याला आपण देऊया. सर्वांनी या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी आम्हा कार्यकर्त्यांकडनं, आपल्या नेत्यांकडनं आम्ही संघटनेचा निर्णय घेतला. साहेबांनी जो माणूस जोडाचा हेका साहेबांचा आहे त्याच्यावर आम्हाला आमची जी पोरं होती 25 पहिली की 20, त्याला एक सुद्धा पोराला नोकरीची गरज नाही, मी असं बोलत. पण साहेबांच्याकडे जी माणूस जोडण्याची शक्ती आहे, माणूस जोडण्याची जी त्यांची कला आहे, केवळ त्या गुणामुळे आम्ही आज शेतकरी कामगार पक्षामध्ये येण्याचा निर्णय केला है. कार्यक्रम के दौरान शिरढोन, केलवने, दिघाटी आदि ग्राम पंचायतों के नवनिर्वाचित सदस्यों का सत्कार विधायक विवेक पाटिल, जयम म्हात्रे, बालाराम पाटिल आदि गणमान्यों के हाथों किया गया। तो शेका पक्ष में प्रवेश करने वाले सभी युवा कार्यकर्ताओं का स्वागत भी उपस्थित गणमान्यों के हाथों हुआ। कार्यक्रम की शुरुआत में साई गांव में स्थापन किए गए लाल ब्रिगेड संगठन के नाम फलक का अनावरण राजेंद्र पाटिल के हाथों किया गया।